नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. अतिप्रमाणात दारू पिण्याची पैंज लावणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कृष्णा सिंह आणि विकास कुमार अशा 2 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून कृष्णा सिंह याला अटक करण्यात आली आहे. चाकण एमआयडीसी व तळेगाव एमआयडीसीच्या हद्दीवर 9 लाख उंबरे जवळील एका शेतात ही धक्कादायक घटना घडली. आरोपींनी मृत रामकुमार साह याला एकाच वेळी मोठ्या प्रमाणात दारू पिण्याची पैंज लावून भाग पाडले. दारू प्यायल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली असता त्याला वेळीच उपचार न दिल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचं तपासात समोर आलं आहे. भांबोली तालुकाखेड येथे पार्किंगमध्ये उभा केलेला 35 लाख रुपये किमतीचा जेसीबी चोरून नेणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी 24 तासांच्या आत ताब्यात घेतलंय. दत्तात्रय मारुती कलावडे पैवर्षी 54 राहणार तळेगाव ताफाडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी लक्ष्मण नामदेव नानवटे वयवर्षी 26 राहणार बीड याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला आहे. भांबोली येथील एका फ्लॅटच्या पार्किंगमध्ये फिर्यादी यांनी आपला जेसीबी उभा केला होता. आरोपीने मध्यरात्री संधी साधून हा 35 लाख रुपयांचा जेसीबी चोरून नेला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला गाठले आणि जेसीबी जप्त केला. पीएमपीएमएल बस चालक अन्य वाहनांची आणि प्रवाशांची कसलीही तमा न बाळगता बेफाम वेगाने बसेस चालवत आहेत. त्यामुळे अनेकदा गंभीर ते किरकोळ अपघात होत आहेत. चाकण शिक्रापूर रस्त्यावर शेलपिंपळगाव तालुका खेड येथे अशाच एका भरधाव बस चालकानं वेगात येऊन पुढे उभ्या असलेल्या मोटारीला धडक दिली. सदरची घटना गुरुवारी 8 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी घडली असल्याचं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. चाकणमधील एका पत्रा शेडमध्ये सुरू असलेल्या 3 पत्ती जुगारावर पोलिसांनी छापा टाकून 7 जणांच्या विरुद्ध कारवाई केली. ही कारवाई बुधवारी 7 जानेवारी रोजी दुपारी चाकणमधील खंडोबामाळ परिसरात करण्यात आली. 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले सर्वजण प्रतिष्ठित घरातील ज्येष्ठ नागरिक आहेत. खंडोबामाळ येथील एका पत्रा शेडमध्ये आरोपी पत्ते खेळून पैशावर जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता आरोपी 3 पत्ती नावाचा जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तर चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. चाकण औद्योगिक भागातील खालुंब्रे तालुकाखेड येथून एका 15 वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची बाब समोर आली आहे. रोशन देवीदास माने पैवर्षे 15 इयत्ता 9वी पैरवनाथ विद्यालय असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी देवीदास माने पैवर्षे 42 सध्या राहणार निघोचे मूळ राहणार अहिल्यानगर यांनी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरुळी तालुकाखेड गावाच्या हद्दीत पवना बँकेच्या विरुद्ध बाजूस चिंबळी फाटा येथून अज्ञात चोरट्याने हिरो कंपनीची पॅशन प्रो दुचाकी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दशरथ मोहन पोळ पैवर्षे 38 राहणार सारा सिटी खराबवाडी मूळ राहणार लातूर यांनी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील भोसे शेलगाव आणि काळूस या गावांमध्ये एकाच रात्री चोरट्यांनी 5 रोहित्र फोडून त्यातील तेल जमिनीवर सांडून तांब्याच्या तारा लंपास केल्याची घटना समोर आली आहे. 3 गावातील 5 रोहित्रांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र डाकिण्या भीमाशंकर परिसर विकास आराखड्यातील विविध विकास कामे सुरू आहेत. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या मार्गावरील आणि मंदिरासमोरील सभा मंडपाच्या कामासाठी भीमाशंकर मंदिर 3 महिने बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026 पासून मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते पोलीस प्रशासनाने बंद केले आहेत. भाविक भक्तांना दर्शन बंद करण्यात आले असून भाविकांसाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन खेड आणि आंबेगाव तालुक्यातील आजी माजी आमदार आणि आजी माजी खासदार यांच्यासह प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. राजगुरुनगर नगर परिषदेच्या सांडपाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मीना व्यंकट तिगळे यांच्या संपूर्ण घरात सांडपाणी शिरून साहित्य भिजून नुकसान झाले. पालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे असे प्रकार घडत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. किती पाणी आहे खाली संपूर्ण काळं पाणी आहे. संडासचं पाणी आतमध्ये आलेलं आहे. अधिकाऱ्यांना भरपूर वेळा बोलवलं होतं. इथं अधिकाऱ्यांनी पाहणी करून सुद्धा कुठलाही ठोस प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. चाकण शहरातील कांडगे वस्तीवर सिमेंट कॉन्क्रीटच्या एका वाहनाला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.
पश्चिम आदिवासी भागातील बांद्रा परिसरातील खरेदी केलेल्या जमिनीत अनाधिकाराने घुसून शिवीगाळ धमकी देत मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी खेड पोलिसात 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाग्यश्री भालेराव राहणार देहू रोड, राजू जाधव, दत्ता हांडे, पवन पवार सर्व राहणार वांद्रे अशी खेड पोलिसात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रेश्मा किशोर खेडेकर वय 41 राहणार राजगुरुनगर यांनी खेड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. तू सांगू नकोस मला. पहिली गोष्ट अरे करायचं नाही याचं. कोण कामाला आणि कोण नाही ते तू तुझं बघायचं, मला नाही सांगायचं. तुला माहिती आहे तू मुरलेली आहेस, तुझं खानदान मुरलंय त्याच्यामध्ये, आम्ही नाही. ते रंग आहेत ना, रोज एक नवीन दिसतंय तुमचे. रोज रंग मी पाहते. रोज रंग. खेड तालुक्यातील पूर्व भागात दावडी आणि कोयाळीतर्फे चाकण येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. जरेवाडी, देवोशी आणि वाळद येथे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतींना मंजुरी मिळाल्याची माहिती गट विकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली आहे. पश्चिम भागातील डेहने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जीर्ण झालेली इमारत पाडून नवीन इमारतीसह 2 वैद्यकीय निवासस्थानांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. आदिवासी विभागाने 6 कोटीच्या निधीला मंजुरी दिली असून लवकरच टेंडर प्रक्रिया होऊन काम सुरू होणार आहे. तालुक्यातील सध्या 11 प्राथमिक आरोग्य केंद्र असून नव्याने दावडी आणि कोयाळीतर्फे चाकण येथे होणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रत्येकी 4,37,22,000 रुपये मंजूर झाले आहेत. ही कामे मार्च अखेर पूर्ण होणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपला लक्ष्य केले. त्यांच्या वेगवेगळ्या जहरी वक्तव्यातून ही बाब अधोरेखित होत आहे. अजित पवारांनी पुण्यातील मेट्रोबाबत अत्यंत वास्तवदर्शी वक्तव्य केले आहे. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात पुणे मेट्रो मंजूर झाली, त्यानंतर केंद्र व राज्य सरकारकडून मेट्रोसाठी मदत दिली जात आहे असे सांगत मेट्रो आम्हीच आणली असा दावा करणाऱ्या भाजपला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी आरसा दाखविला. कचरा, पाणी टंचाई, खड्डे, वाहतुकीची समस्या, प्रदूषित हवा, पर्यावरणाचे वाढते धोके हे महापालिकेतील मूलभूत प्रश्न आहेत. याकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांमधील कारभाराने दुर्लक्ष केले अशी टीकाही पवार यांनी केली आहे. प्रचारात मेट्रोचे श्रेय घेत असल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात मेट्रो मंजूर झाली. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी राज्य सरकारमधून मेट्रोला मदत देत आहोत. एकत्रित सत्तेत असलेल्या अजित पवारांनी भाजप विरोधातील मते अन्यत्र जाऊ न देण्यासाठी भाजपवर सल्लार टीका करण्याची भूमिका घेतली आहे. महायुतीच्या विरोधातील मते देखील अजितदादांच्या माध्यमातून महायुतीलाच मिळवण्यासाठी हा सगळा खटाटोप असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन आहे का? हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबल आहेत का? त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत का? नर्सेस आहेत का? पॅरामेडिकल स्टाफ आहे का? ॲम्ब्युलन्स आहेत का? शहराचा विस्तार 4ही दिशांना होत असून लोकसंख्येतही वाढ होत आहे. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमधील वाढती लोकसंख्या पाहता पुणे जिल्ह्यात 2 नवीन महापालिका होऊ शकतात. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आल्यास 2 महापालिका केल्या जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिली आहे. ठाणे जिल्ह्यात 6 महापालिका झाल्या असून त्या तुलनेत पुणे जिल्ह्यात 2 नवीन महापालिकांची आवश्यकता असल्याचंही पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पवार म्हणाले, शहराचा विस्तार वाढत आहे. हडपसरच्या पुढील भागांचा समावेश करून 1 महापालिका आणि चाकण, आळंदी, वाघोली या परिसरासाठी आणखी 1 महापालिका अशा 2 महापालिका करणे आवश्यक आहे. महापालिकेत सत्ता आल्यास त्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमधील कारभारी तसेच प्रशासन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अलार्म मोहीम राबवण्यात येणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. भाजपवर केलेल्या टीकेमुळे भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाले असून राज्यातील युती तोडणार असल्याचा इशारा भाजपच्या नेत्यांनी दिलाय. याबाबत विचारण्यात आले असता पवार म्हणाले, या विषयावर मी काहीही बोलणार नाही. राज्यातील युती तुटते का राहते याचा निर्णय 16 जानेवारीच्या निकालानंतर होईल. तोपर्यंत जरा कळ काढा असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. खेड तालुक्यातील रोहकल गावात पुणे म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निधीतून 65.50 लाख रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा ग्रामस्थांच्या हस्ते संपन्न झाला. यामध्ये ठोंबरे, काचोळे, वस्तीकडील साकव पूल, बंदिस्त गटर योजना, सभामंडप आणि रस्ते काँक्रिटीकरण या कामांचा समावेश आहे. ओढ्यावरील पुलामुळे ग्रामस्थांची पावसाळ्यातील मोठी गैरसोय दूर होणार आहे. या प्रसंगी सरपंच प्रमिला संदीप काचोळे, उपसरपंच प्रणिता सचिन ठोंबरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान स्वतः आढळराव पाटील मात्र येथील कार्यालयात कार्यक्रमास उपस्थित नव्हते. रोहकल गावातील म्हाडाला देऊ करण्यात आलेल्या जमिनीच्या व न्यायालयात पोहोचलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी येण्याचे टाळल्याची चर्चा आहे.
ग्रामदैवत श्री रघुनाथ महाराजांच्या आशीर्वादाने प्रचाराचा बिगुल वाजवत केळगाव तालुका खेडमध्ये शीतल आशिष येळवंडे यांचा झंझावती गावभेट दौरा संपन्न झाला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शीतल आशिष येळवंडे यांचा केळगाव येथे भव्य गावभेट दौरा संपन्न झाला. या दौऱ्याची सुरुवात केळगावचे आराध्य दैवत श्री रघुनाथ महाराज मंदिर येथे दर्शन घेऊन अत्यंत भक्तिमय वातावरणात झाले. ग्रामस्थांनी या दौऱ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शीतल येळवंडे यांचे गावातील महिलांनी औक्षण केलेलं. त्यानंतर घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. केळगावच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गावातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन अशी ग्वाही शीतल येळवंडे यांनी दिली. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये ऑनलाईन आर्थिक फसवणूक व सायबर जनजागृती अभियान कार्यक्रम संपन्न झाला. या अभियानांतर्गत विद्यालयात आळंदी पोलीस स्टेशनतर्फे या विषयावर आळंदी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करत ऑनलाईन आर्थिक फसवणूकपासून सावध राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबद्दल माहिती दिली. खेड तालुक्यात खरेदी विक्री संघाच्या वतीनं सोयाबीन खरेदी डिसेंबर अखेर असणारी मुदत नाफेडनं 31 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. दोंदे तालुका खेड ग्रामपंचायतीच्या वतीनं दिव्यांग 5% निधीचं वाटप करण्यात आलं. गावातील 48 दिव्यांग बांधवांना प्रत्येकी 1,000 रुपयांचा धनादेश असे एकूण 48,000 वाटप करण्यात आल्याची माहिती सरपंच प्रतीक्षा दरवडे आणि सदस्यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक नितीन गोरे यांच्या माध्यमातून ग्रामविकास खात्यातून बाळासाहेब आरुडे घर ते सीताराम आरुडे घर आरुडेवाडी सांडभोरवाडी तालुका खेड येथे 10 लाख रुपये निधीतून सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नितीन गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ आणि चाकण नगर परिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. चाकण औद्योगिक भागात अनेक रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याच रस्त्यांचे पंचनामे करणारे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत. बघा, या अशा पद्धतीनं खेडवरून मधल्या मार्गे चाकणला जाणारा हा माळुंग इंगळ्यामध्ये जाणारा रोड आहे आणि या ठिकाणी अतिशय खड्डे वगैरे झालेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझी एक पुणे लाईव्हच्या माध्यमातून एक मला विनंती आहे की या भागामध्ये रस्त्याचं काम झालं पाहिजे आणि अतिशय दुर्दैवी अवस्था आहे. म्हणजे जर एखादं जर पडलं तर त्याची भूमिकाच नाही आहे आणि अतिशय वाईट अवस्था आहे. तर खेड पुणे लाईव्हच्या माध्यमातून माझं एवढंच एक सांगणं आहे की हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे. नाहीतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या टायमिंगला एकाही उमेदवाराला घरासमोर कुणी उभं करणार नाही आणि मतदान तुम्हाला होणार नाही. फार वाईट परिस्थिती आहे. ही न्यूज जी आहे पुणे लाईव्हच्या माध्यमातून पाठवा. श्री भैरवनाथ महाराज कीर्तन महोत्सवाचे संतोष नगर भाम तालुका खेड येथे भव्य आयोजन करण्यात आलं. पश्चिम घाट निसर्ग संवर्धनासाठी आयुष्य वेचलेले भारतीय पर्यावरण चळवळीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ पद्मभूषण स्वर्गीय माधवराव गाडगीळ आज अनंतात विलीन झाले. शाश्वत विकास आणि निसर्ग संवर्धनासाठी त्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक असून त्यांचे विचार भावी पिढ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरतील. त्यांना पुणे लाईव्ह न्यूज नेटवर्कच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.